सुप्रभात मित्रांनो, कसेच सगळे? असं आहे ना, असायलाच पाहिजे. कारण मी ओंकार सावंत पुन्हा एकदा आलो तुमच्यासमोर. लेट्स गो विथ मी या चॅनलच्या. सो आज बघू शकता, पूर्ण 2 दिवसानंतर मी तुमच्यासमोर येतोय. 25 जानेवारी संडे होता, वार रविवार, आणि 26 जानेवारी म्हणजे आपला हॉलिडे, सुट्टीचा दिवस. तो आपलं हे ट्रॅफिक डे 06 आज येणार आहे. आज रात्री ठीक 10 वाजेपर्यंत मी अपलोड करेन. 2 दिवस व्लॉग अपलोड केलं नाही, शूट केलं नाही. खूप अवघड झालं होतं आयुष्य, कारण सवय लागली आता व्लॉग शूट करायची, अपलोड करायची. सो कुठेतरी काहीतरी मिसिंग होतं असं वाटत होतं, बट आता ते फुलफिल होतंय. आज ऑफिस चालू झालं आहे आणि व्लॉग अपलोड करायची वेळसुद्धा येते, शूट करायची वेळ येते. सो फटाफट निघूया, आपली राईड चालू करूया. आणि आज ज्या घडामोडी होत्या, ट्रॅफिकचा काय कहर होते, कारण आज आहे सोमवार. आज असणार सगळ्या माणसांची धावपळ कामाला जायला. सो आज काय कहर होते आपल्याला ते आपण दाखवूया तुमच्यासमोर. भेटूया आपला प्रवासामध्ये. तुम्ही सुद्धा एन्जॉय करा माझी राईड, आणि मी सुद्धा एन्जॉय करतो माझी राईड, आणि पोचतो ऑफिसला गदा मस्ती करायला. आता बॅग राहिली असते गाईज इकडेच. फक्त बघा ना कसं राहतोय मी. रोज सकाळी गाड्या हलवायला लागतात मला. सगळं प्रॉपर सेटअप झालेलं आहे. आता मी गाडी काढतो. गाडी काढणं पण एक टास्क आहे. इकडे एक RTO बनवला पाहिजे आपल्याला. इथून जो पद्धतशीर गाडी काढेल प्रॉपर तो पास. काय गाईस, 17 वेळा गाडी पाठी पुढे करा. अरे हाय, गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. ते सुप्रभात. आज छोटा प्रोडक्ट नाही, आवाज बसलाय. पण बघूया आज आपल्यासोबत ट्रॅफिकचा काय कहर होतोय, किंवा कुठल्या गोष्टी, कुठल्या कंटेंट तुमच्यासमोर मी आणू शकतो या ब्लॉगच्या माध्यमातून. तर सगळ्यात पहिले बघत राहा माझा ब्लॉग, आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इन्स्टा ID सुद्धा आहे माझी, लेट्स गो विथ ओमी. फॉलो करायला विसरू नका तुमच्या लाडक्या चॅनलला. एक तर ही ट्रॅफिक कधी ना संपत नाही ना, वैताग येतो मला. नुसता रोज निघतो तेव्हा रोज ट्रॅफिक आहे. रडगरनं जायला लागतं मला. पण सुट्टी होती ना 2 दिवस, आणि असं शूट नाही केलं ना कसं तरी वाटत बोल, काय कुठं आलोय, काय होत नाही, मजा नाही आहे. घरी पडून पडून कंटाळा येत होता मला एकदम. हा जरा कामाला जातो तर बरं वाटतंय. हाय, चला बाय. तर गाईस, आज सोडलंय वहिनींना ऑफिसला. त्यांना सुद्धा लेट झालेलं माझ्यासारखंच. ते पण आले 2 दिवस फिरून, त्यांचा आवाज बसलाय. कॉर्पोरेट लाईफ काय आहे ना गाईस. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस मॅक्झिमम फिरायला भेटतो. सुट्टी मिळते, ते पण रडगाणं करत ऑफिसला. त्यानंतरला फिरा. 5 दिवसाची सुट्टी संपली, तेच बोजा बिस्तर घेऊन कामाला जा. आणि ते 5 दिवसाचं जे काम बाकी असतं ते पहिले पूर्ण करा, मग पुढच्या दिवसाचं काम येणार. म्हणजे सुट्टी घेतली तरी बॅकलॉग आपल्यालाच कव्हर करायचं आहे, नाही घेतली तरी आपल्यालाच ते करायचं प्रत्येक दिवसाचं काम. अवघड आयुष्य आहे माणसाचं. तर गाईज, आज आपला आहे दिवस 6वा, वे टू ऑफिस ट्रॅफिक डे. आपण बघतोय कंटेंट आज काय भेटतोय का नाही. छोटे मोठे कंटेंट आपल्याला दिसले ब्लॉगिंगचे. आता गाईज, या रोडला याल ना तुम्ही, या रोडला पावसाळ्यात तुम्हाला धबधबे बघायला भेटतील. धबधबे वेगवेगळ्या प्रकारचे. कधी जर या राऊंड मारा जरा, धबधब्यांची मजा घ्या पावसाळ्यात. उमर मैटर नहीं करती कितनी उम्र है तुम्हारी, बट यार एक गाड़ी 3 दोस्त हो और फिर उनकी उम्र कितनी भी हो, दोस्ती दोस्ती होती है, भाईचारा भाईचारा होता है भाई. आज चालू आहे स्टेशनच्या दिशेने. बघूया या रोडला काय हंगामा होतोय आज. पुढे कचऱ्याची गाडी, त्याच्या पाठी बस, त्याच्या पाठी रिक्षा, त्याच्या पाठी बाईक, त्यांच्या पाठी मी. आयुष्य खूप अवघड आहे.
तर या मलाडच्या कधी रस्त्यावर येऊ नका. छोटे रस्ते, मोठमोठ्या गोष्टी, इकडे हा विषय चालतो. बघा बघा, चला इकडून एक गॅप आहे, काढूया आपण पटापट. अरे आई कशाला थांबला आता मला कळलं एवढं डिस्टन्स. अरे भगवान, चला चला चला, स्टेशन पर्यंत तरी ट्रॅफिक भेटले नाही. नॉर्मल वेने मी निघालोय. भरमसाठ लेट झालंय मला. 9:37 इकडेच झालेत. मला पोहोचायला टाइम लागणार आहे. आणि जर मी टाइमवर नाही पोहोचलो भाई, 2 दिवसांनी ऑफिसला चाललोय. सबवे तरी खाल्ली इकडे. एक तर मी 2 दिवसांनी ऑफिसला चाललोय, जर आज मी लेट गेलो ना भाई, खतम आहे खतम. हा, मारतील मला, मारतील पकडून. एक तर 2 दिवस सुट्टी दिली, झोपला नाही का, झोप बी पूर्ण झाली नाही काय बोलतील मला. ब्लड वेस्ट आहे. रोडला मी झालोय. इकडे आहे थोड्यापैकी किरकिर आहे इथे. मध्ये 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 गाड्या आहेत, तर रेस मी पटकन देऊ शकत नाही. गाडी पळवलो की मला ब्रेक मारा लागतं. लवकर पोहोचण्याच्या चक्कर मध्ये कुठेतरी घुसलो ना, पूर्ण दिवसाची अबसेंटी लागेल. सुटलाय सिग्नल आणि मोडची रेसिंग चालू झाली आहे. पहिल्या पोझिशन साठी लढत खेळत आहेत सगळेजण. आहेच रेसिंग मित्रमंडळ इकडे. सिग्नल सुटला की 9:45 चा माझा टायमिंग आहे, रिपोर्टिंग टाइम. आणि मी 2 मिनिटं राहिलेत मला पोहोचायला. अरे गाईस, त्या लोकांना का पाठी उभा राहता येत नाही का काय? अडाणी लोक राहतात तरी खरंच. हवा ना पाठी उभे, तिकडे सिग्नल वरती पट्ट्या आखलेल्या असतात. कसला मोठा डब्बा आणलाय हा. हा एक स्पीड ब्रेकर दिसतच नाही कधी मला. चला चला जायचं 2 दिवसाच्या सुट्टीनंतर. अरे जरा काका बाजूला घेऊन लाव. चला चला हो, ऑफिसला जायचं 2 दिवसाच्या सुट्टीनंतर. गदा मजदुरी करायचं, गदा मजदुरी करून रे संध्याकाळी घरी जायचं. आलोय गाईज, लिंकिंग रोडला आलेले. सर लिंकिंग बोलता, अरे कुठं बँड्राला कुठं पोहोचलो भाई. लिंक रोडला आलोय मला वेस्टच्या. नेहमीप्रमाणे त्यांचा सिग्नल चालू आहे समोरचा. अरे आईची हा प्रवास आता इकडेच संपणार आहे, कारण माझं ऑफिस जवळ येते. तर हा ब्लॉग इथे एंड करायची वेळ आलेली आहे. आज एवढ्या काही खास गोष्टी झाल्या नाहीत आणि आज मी प्रॉपर ब्लॉग पण शूट करू शकलो नाहीये. बट ठीक आहे, जेवढं पण केलंय तेवढं खूप कडक आहे. बघून तुम्हाला मजा येईलच. आणि एक हा माझा ब्लॉग जो आहे, अरे हा काय स्पीड ब्रेकर आहे काय, काय बांधलाय हा. माझे ब्लॉग्स आहेत ना, ते तुम्हाला थोडं एंटरटेनमेंट वाटतील. एक लाईक अ सिरियल, अर्ध्या तासाचे सिरियल येते टीव्हीवरती, तशा प्रकारे ही गोष्ट आहे. रस्ता तोच असणार आहे, आवाज तोच असणार आहे, माणूस तोच असणार आहे, गाडी तीच असणार आहे. पण होणार आहे कांड तुमच्यासोबत मी कसे प्रेझेंट करतोय याची पद्धत वेगळी असणार आहे. सो आलो ऑफिस खाली, गाडी पार्क करतो आणि लवकरात लवकर जाऊन ऑफिसला लॉग इन करतो. गदा मजदुरी करतो आणि शिफ्ट संपली की घरी जाऊन आपला ब्लॉग एडिट करून अपलोड करतो. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये. आतासाठी बाय बाय.